रस्ते अतिक्रमण मुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आता हे निर्देश दिलेत. फुटपाथ मोकळा श्वास घेणार आहेत. देशभरातील प्रत्येक रस्त्यावर चालण्यासाठी अतिक्रमण मुक्त जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिलेत. तसेच पादचाऱ्यांसाठी जागा निश्चित करण्याचे आणि या जागेवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश सुद्धा दिलेत. न्यायाधीश PS नरसिंह आणि न्यायाधीश आलोक आराधे यांच्या खंडपीठाने केंद्राची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल KM नटराज यांना म्हटले की कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा बांधकाम न करता पादचाऱ्यांसाठी योग्य जागा चिन्हांकित करा. जिथे रस्ता आहे तिथे चालण्यासाठी जागा असलीच पाहिजे. दोरी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून हे चिन्हांकित करा आणि त्यावर अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्या. न्यायालयाने केंद्राला 2 आठवड्यांचा वेळ दिला. एका रस्ता अपघाताच्या दाव्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे विधान केले. राज्यातील धरण साठा 69% उंबरठ्यावर आहे. जलसंपदा विभागाची अहवालाद्वारे ही माहिती देण्यात आली. कोकण पुणे तुडुंब मराठवाडा मात्र कोरडाच. कोकण पुणे तुडुंब भरून वाहते मात्र मराठवाडा अद्यापही कोरडाच आहे. एल निनोमुळे यंदा दुष्काळाचं भीषण संकट ओढावेल असा अंदाज मान्सून पूर्वी वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात जून आणि जुलै या 2 महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 9% अधिकचा पाऊस झालाय. त्यातही जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत 136% पाऊस बरसलाय. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आता समोर आलाय. लिव्ह इन नात्यातील महिलांनाही कलम 498A अंतर्गत संरक्षण देण्यात येणार आहे. केवळ कायदेशीर विवाह झालेल्या महिलांनाच नव्हे तर विवाहाचा स्पष्ट उद्देश असलेल्या आणि लग्नासारख्या स्वरूपात राहणाऱ्या लिव्ह इन नात्यातील महिलांनाही कलम 498A अंतर्गत संरक्षण मिळणार असल्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. लिव्ह इन नात्यातील महिलांना सुद्धा आता यामुळे संरक्षण मिळणार आहे. मुंबईमध्ये पावसाळी आजारीनं डोकं वर काढलंय. जूनच्या तुलनेमध्ये जुलै 2026 मध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली. मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोचे रुग्ण दुप्पट वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आरोग्य विभागानं आवाहन केलंय. मुंबईमध्ये पावसाळी आजारांनी आता पुन्हा डोकं वर काढलंय. मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोचे रुग्ण हे दुपटीने वाढत आहेत आणि या संदर्भात नागरिकांनी सतर्क राहण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन आहे. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी पुणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अडचणीत आले. भानुप्रताप बर्गेंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी पुणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अडचणीत आले. भानुप्रताप बर्गेंच्या विरोधात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.